नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर उद्या आहे गुरुपुष्यामृत आणि या वर्षातील हा शेवटचा गुरुपुष्यामृत आहे. या वर्षातील शेवटचा पूर्णकालीन गुरुपुष्य योग आहे, तो म्हणजे गुरुवारी 21 नोव्हेंबर रोजी. या दिवशी गुरुबरोबर पुष्य नक्षत्र एकत्र येत असतं, त्यामुळे हा विशेष असा योग तयार होत असतो. आणि या दिवशी तुम्हाला असे काही माता लक्ष्मीसाठी उपाय करायचे आहेत, ज्यामुळे तुम्हाला त्याचा तुमच्या आर्थिक जीवनामध्ये खूप मोठा लाभ तुम्हाला भेटत असतो. हा योग सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तुम्ही कधीही करू शकता, त्यामुळे तुम्हाला त्याचा खूप मोठ्या प्रमाणात लाभ होत असतो. तुमचे सारे संकट दूर होऊन तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होत असतं. त्यामुळे या योगाची संधी तुम्ही चुकवू नका. या योगाला असे माता लक्ष्मीची पूजा करून माताला प्रसन्न करा. त्याचबरोबर अजून एक मातासाठी खूप असा प्रिय आणि प्रसन्न करणारा उपाय आहे, तो या व्हिडिओतून मी आज तुम्हाला सांगणार आहे. तो तुम्ही लक्ष देऊन नीट व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असा उपाय तुम्ही गुरुपुष्यामृत दिवशी रात्री किंवा सकाळी कधीही तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा हा उपाय तुम्ही नक्की करा. या गुरुपुष्यामृत दिवशी रवी योग आणि अमृतसिद्धी योग असे 2 योग तयार झालेले आहेत, त्यामुळे याला विशेष असे महत्त्व या योगाला भेटलेले आहे. या योगाने तुमचे नशीब उघडू तुमची येणारी 7 पिढी या पैशामध्ये खेळू शकते, एवढा प्रभावशाली असा हा उपाय आहे. पण हा उपाय तुम्हाला गुरुपुष्य नक्षत्रालाच करायचा आहे. या नक्षत्रातच हा उपाय केला तर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार असते. त्यामुळे या उपायाचं सोनं करून घ्या. या उपायाची संधी तुम्ही चुकवू नका. तुम्ही तुमच्या जीवनात खूप श्रीमंत व्हावे असे तुम्हाला जर वाटत असेल ना, तर हा उपाय तुम्ही नक्की केला पाहिजे. या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे, त्यामुळे तुमच्या जीवन अगदी पैशाने भरभरून जाईल. तुमच्या 7 पिढ्यांपर्यंत तुम्हाला धनप्राप्ती होऊ शकते. तुमच्या 7 पिढ्या अगदी पैशात खेळू शकतात, एवढा पैसा तुम्हाला या उपायाने भेटणार आहे. आणि या उपायाने तुमच्या पिढ्यानपिढ्या धनामध्ये वृद्धी होत जाते, वाढ होत जाते, असा हा उपाय आहे. असाच उपाय हा ओळखला जातो, पिढ्यानपिढ्या धनामध्ये वाढ करणारा हा उपाय. या नक्षत्राचा तुम्हाला लाभ करून घ्यायचा आहे. गुरुपुष्य नक्षत्र आहे, हे खूप शुभ नक्षत्र आहे आणि या सर्व नक्षत्रांचा या नक्षत्राला राजा बोललं जातं. आणि हेच ते नक्षत्र आहे जे तुम्हाला धनवान, समृद्धवान बनवणार आहे. जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या साऱ्या ज्या वस्तू आहेत, गरजा आहेत, त्या तुमच्या साऱ्या पूर्ण होणार आहेत. तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत, जी काही स्वप्न आहेत, ती सारी या गुरु नक्षत्रात पूर्ण होत असतात. त्यामुळे या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मीबरोबर भगवान विष्णू यांना देखील तुम्हाला प्रसन्न करायचं आहे आणि त्या दोघांचाही आशीर्वाद तुम्हाला प्राप्त करायचा आहे. त्या दोघांनाही प्रसन्न करून घ्यायचं आहे. आपण कष्ट तर खूप घेतो, मेहनत घेतो, पण त्या कष्टाला, मेहनतीला आपल्या यश भेटत नाही. या नक्षत्र असं आहे की तुम्ही जे कष्ट घेता, जी मेहनत घेता, त्या मेहनतीला आपल्याला साथ देते ती माता लक्ष्मी. माता लक्ष्मीची साथ आपल्याला या नक्षत्रातून भेटत असते. माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होत असते. त्यामुळेच म्हटलं जातं की कष्टाला जर नशिबाची साथ आली ना, तर आपण काहीही करू शकतो. आपले जीवन कधीही बदलू शकतो. रातोरात आपलं जीवन हे बदलून जात असतं. त्यामुळे मी आज हा उपाय तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेली आहे. खास करून ज्यांच्याकडे पैशाची कमी आहे, पैसा टिकत नाही, किंवा अशा लोकांनी हे सेवा करावी की ज्यांच्याकडे पैसा घरात येतो पण घरात पैसा राहत नाही, विनाकारण पैसा खर्च होत राहतो. अशा लोकांनी ही सेवा चुकवू नका. ही सेवा अगदी लक्ष्मी प्राप्ती करून घेणारी सेवा आहे. धनवान लोकसुद्धा या सेवेवरती त्यांचा विश्वास आहे आणि ही सेवा करत असतात. तर तुम्ही अगदी साधी सोपी ही सेवा आहे, बिना खर्चिक आहे. त्यामुळे ही सेवा तुम्ही या दिवशी कधीही दिवसातून सकाळी करा, दुपारी करा, रात्री करा, कधीही करा, पण ही सेवा गुरुपुष्यामृत दिवशी तुम्ही नक्की करून घ्या. कितीही तुमचं मोठं काम असू देत, नोकरी असू देत, प्रमोशन असू देत, आपली आई जर मुलासाठी परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी जर ही करत असेल तरी हरकत नाही. कर्ज मिळावे म्हणून असेल किंवा आपले कर्ज झाले असेल खूप डोक्यावरती, खूप प्रयत्न केले तरी कर्ज काही उतरत नाहीत, अशी परिस्थिती असेल,
असं कितीही मोठं काम असू द्या, कोणतंही अडकलेला पैसा असू द्या, या एका उपायाने तुमचे सारे संकट, तुमची सारी इच्छा पूर्ण होणार आहे आणि माता लक्ष्मी ही तुमची सारी इच्छा पूर्ण करणार आहे. तर हा उपाय अगदी बिना खर्चिक आहे. तुम्ही मनापासून हा उपाय सकाळी किंवा दुपारी, संध्याकाळी कधीही करू शकता, कारण गुरुपुष्यामृताचा असा हा शुभ दिवस आहे आणि तो पूर्ण दिवस त्याचा योग राहणार आहे. हे नक्षत्र पूर्ण दिवस राहणार आहे, त्यामुळे तुम्ही हे कधीही उपाय करू शकता. पत्रिकेमध्ये गुरुग्रह हा कमजोर आहे ना, त्यांनी आवर्जून हा उपाय तुम्हाला करायचा आहे. ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह हा मजबूत असतो ना, त्या लोकांच्याकडे खूप प्रगती करण्याची क्षमता असते. त्या लोकांची कामंही पटापट होत असतात. त्यांना प्रत्येक कामामध्ये यश भेटत असतं आणि ते लोक अचानक धनवान देखील बनत असतात. त्यामुळे आपण सुद्धा आपल्या पत्रिकेत आपला जो गुरुग्रह आहे तो मजबूत करण्यासाठी या गुरु नक्षत्राचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे. ज्या लोकांच्याकडे धन येत नाही किंवा त्यांच्याकडे विनाकारण पैसा खर्च होत राहतो, त्यांचा नक्कीच गुरुग्रह हा कमजोर झालेला असतो. त्यामुळे अशा लोकांनी देखील गुरु नक्षत्राला हे उपाय किंवा माता लक्ष्मीला प्रसन्न करणारे उपाय हे करायचे आहेत. त्यामुळे आपल्या घरात जर पैसा राहत नाही, विनावश्यक पैसा खर्च होत असेल, तर हा उपाय तुम्ही देखील नक्की करून बघा. तुमच्या घरात धनदौलत असेल तर तुम्ही आपली लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून हा मातेला आवडणारा, मातेला प्रसन्न करणारा असा उपाय तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला काय करायचं आहे तर 2 हिरवी वेलच्या तुम्हाला घ्यायच्या आहेत, 2 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि एकच कपूर तुम्हाला घ्यायचा आहे. एक मातीचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे. बघा, मातीच्या दिव्यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो, त्यामुळे मातीचाच दिवा तुम्हाला या उपायासाठी घ्यायचा आहे. तर वेलची बघा, मातीच्या दिव्यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो, त्यामुळे मातीचाच दिवा तुम्हाला या उपायासाठी घ्यायचा आहे. त्या मातीच्या दिव्यामध्ये पहिल्यांदा वेलची ठेवायची आहे आणि नंतर तुम्हाला माता श्री लक्ष्मीचा मंत्र बोलायचा आहे, गायत्री मंत्र. त्यानंतर 2 लवंगा ठेवायचे आहे. त्यानंतर माता लक्ष्मीचा तुम्हाला मंत्र बोलायचा आहे. त्यानंतर कपूर ठेवायचा आहे वरती आणि माता लक्ष्मीचा गायत्री मंत्र तुम्हाला बोलायचा आहे आणि असं 3 वेळा महालक्ष्मीचा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे आणि तुमची इच्छा मातेला सांगायची आहे. लक्षात घ्या, ही जी पूजा आहे तुमच्या घराच्या मंदिराच्या समोर बसून तुम्हाला करायची आहे आणि माता लक्ष्मीला तुमची इच्छा बोलायची आहे, तुमची मनोकामना बोलायची आहे. ती पूर्ण व्हावी यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला तो कापूर प्रज्वलित करायचा आहे. लक्षात घ्या, या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. माता लक्ष्मीच्या या गुरुपुष्यामृत दिवशी तुम्हाला तुपाचाच दिवा लावायचा आहे. गाईचं शुद्ध तुपाचा दिवा तुम्हाला या दिवशी प्रज्वलित करायचा आहे, कारण माता लक्ष्मीला तुपाचाच दिवा लावला जातो असं शास्त्रातला नियम आहे. त्यामुळे या नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे. तुम्ही खूप पूजापाठ करत असाल, नित्यनेमाने पूजा करत असाल, पण जर माता लक्ष्मीला जर तुम्ही तुपाचा दिवा लावला नाही तर माता लक्ष्मी ही तुमच्या घरी कधीच विराजमान होणार नाही, येणार नाही. त्यामुळे तुम्ही एक तेलाचा दिवा लावला आणि दुसऱ्या बाजूला तुपाचा दिवा 1, 2, 3, 5 मिनटं जरी लावला तरी खूप आहे. त्यामुळे असा दिवा लावल्याने माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होते आणि असे उपाय तुमचे फळ भेटत असतं या उपायाचं. तर त्यानंतर तुम्हाला श्री लक्ष्मी स्तुत्तम तुम्हाला बोलायचं आहे आणि या उपायाने तुमचे नशीब रातोरात उघडणार आहे. त्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थ जपाची एक माळ करायची आहे आणि असा तुम्हाला हा उपाय आणि ही सेवा तुम्हाला या रात्री गुरुपुष्यामृत दिवशी तुम्हाला करायची आहे. तर याचा तुम्ही अनुभव नक्की घ्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. त्यांचेही काही संकटे असतील, काही दुःख असेल त्याचं निवारण होईल आणि सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल. तर असा हा उपाय आपल्याला या गुरुपुष्यामृत दिवशी करायचा आहे. ही जर आपली व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.